नमस्कार, आपण पाहताय जनमंतकचा चर्चा तर होणारचा विशेष कार्यक्रम. आपण रेणापूर नगरपंचायतीमध्ये दौरा करतोय. नगरपंचायतीमध्ये झालेला विकास आणि विकास कामं दाखवतोय, त्याचबरोबर स्वच्छतेवर काय नगरपंचायतीनं कामं केले तेही दाखवतोय आपण. आत्ता जे मी आहे हे शौचालय आहे, सार्वजनिक स्वच्छ सर्वेक्षण काहीतरी सार्वजनिक शौचालय आहे. हा टॉयलेट ID इथं लिहिला आहे. कलर तर आत्ता दिलेला दिसते, बिल वगैरे उचलण्यासाठी दिला असेल. पण याची वेळ जी आहे मंडळी ही सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. आत्ताचा जर टायमिंग तुम्हाला बघायचा झाला तर तुम्हाला अंदाजे टायमिंग सांगतो. अंदाजे म्हणण्यापेक्षा 12:11 झालेत. हे आता दुपारचेच म्हणावं लागेल. 12:11 झालेत आणि 12:11 देखील हे लॉक आहे. आता हे लॉक काढलंच नाही अशी चर्चा आहे, कारण हे रेणापूर नगरपंचायतीचं शौचालय आहे आणि रेणापूर नगरपंचायतीच्या मध्ये म्हणजे गावच्या मध्यभागामध्ये हे शौचालय येतं. या शौचालयाच्या बाजूला बघा, आतमध्ये तर ते शौचालय बंदच आहे, पण बाजूची घाण तुम्ही बघू शकता. ही रेणापूर नगरपंचायतीनं केलेला विकास आहे. अरे वा, इकडून शौचालयाचा दरवाजा आहे. पण शौचालयाची आता परिस्थिती कशी आहे बघा. थोडं मध्ये दाखवा शौचालयाची रिॲलिटी. आणि हे रेणापूर नगरपंचायतीचं शौचालय थोडंसं मध्ये जाऊन दाखवा, कारण मध्ये जायची देखील परिस्थिती या स्वच्छता हे कुणा सामान्य लोकांचं काम आहे का? इथून स्वच्छ करायचं, इथून त्याला नीटकं करायचं, इथून त्याला व्यवस्था करायची, इथून त्याला पाण्याचं नियोजन करायचं, बोर घ्यायचा, हे सगळं का सर्वसामान्य लोकांचं काम आहे का? मग लोकप्रतिनिधी कशाला निवडून देतात? लोकप्रतिनिधी ह्यासाठी निवडून देतात की स्वच्छता असेल, पाणी असेल, सार्वजनिक शौचालय. तुम्ही इथलेच आहेत भाऊ? कधीपासून बंद आहे शौचालय? एक 5-6 महिने झालं. 6 महिने का बंद आहे? पाण्यापासून बंद आहे. त्याची स्वच्छता नाही, माणसाची स्वच्छता नाही, कंटिन्यू पाणी वाचूनच बंद आहे म्हणा की. नगरपंचायत लक्ष देत नाही का याच्यावरती? पूर्ण ब्लॉक झालेला आहे हे. हा, एकदा काढलं होतं, पुन्हा वरच्या वर काही काम केले आणि पुन्हा नंतर ब्लॉक झाल्यानंतर आणखीन बंद झाले. बंदच आहे. आता रेणापूरमध्ये असे बरेच शौचालय, 2-4 शौचालय आहेत. एकही शौचालय चालू नाही. कुठलंच चालू नाही. इथे एक आहे, बस स्टँड वर एक आहे, खाली बालाजी मंदिरकडे 2-3 आहेत, तेही बंदच आहे. तेही बंद आहेत. मग हे स्वच्छतेवरती जे आहे एवढा खर्च केला जातोय. आता निवडणूक आली आहे आणि निवडणुकीचा आमचा तो चर्चा दौरा आमचा चालू आहे. आम्ही बघतोय ही समस्या दाखवतोय. ह्या समस्या नाहीत का? आहेत ना. आता इथं बाजारपेठ बाजूला आहे, बाजारपेठ बसून हे लोक शौचालयासाठी इथे येतात का? म्हणजे काय मग आता हे बाहेरच आमच्यासाठी शौचालय म्हणायचं. बाहेरचं शौचालय याला जबाबदार कोण आहे? प्रशासनाचं, नगरपंचायत जबाबदार आहे. तुमचं बाजूला हॉटेल आहे? दुकान आहे का? होतो का त्रास याचा? ह्याचं कामाला आलं पाहिजे पण त्रास होतोय का? नाही, याची व्यवस्थाच नाही, याची धुवाधुवी नाही, याची देखरेख नाही, याची पाणी नाही. बोर असून पाणी चालू करत नाहीत, पण ते बाथरूम बी बंद असते दिवस. लेडीजचं बाथरूम मेन चालू ठेवायचं ते बंद असतं दिवस. जवळ पोलीस स्टेशन आहे, हो, पोलीस स्टेशन बाजारपेठ आहे. पण ते लेडीजला शुक्रवारी पण त्रास होतो, ते बंदच असतं. लेडीजचं तर चालूच नसतं, जेंट्सचं तेवढं चालू असतं, पण त्याच्यात पण पाणी नाही बरोबर, काहीच नाही त्याच्यात. तुम्ही तरुण आहेत, निवडणूक सुरू आहे, मुद्दे फक्त स्वच्छतेवरती, पाण्यावरती, रस्त्यावरती, लाईटवरती बोलले जातात. मग स्वच्छतेचे 3-3 वाजलेत का रेणापूरमध्ये? हो, 100%. स्वच्छताच नाही. जे बाथरूम ठेवायचे बाजारमध्ये ते पण शौचालय नीट नाही, तर लोकांना यायला त्रास होते. मध्ये जाऊ सुद्धा वाटत. आपण एक आता पुरुष आहेत, ठीक आहे, पण किती त्रास देत आहेत. गाडीला एखादी बॅग अडकवलेली असली तरी बॅग नेतात ओढून, लगेच बॅगच ओढून बाग ओढून नेतात. याचाही बंदोबस्त लावायला पाहिजे. आमदार म्हणतात की त्याचा बंदोबस्त केलाय म्हणून. एक डुक्कर नाही म्हणे. कुठं केलाय सर? आता तुम्ही 8 वार्डामध्ये येऊन बघा किती फिरत आहेत ते. पूर्ण ही लोकांना त्रास आहे यांचा. मग त्याकडे लक्ष पाहिजेच ना. लक्ष पाहिजे. तरुण आहेत म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आता कसं सत्तेच्या येण्या अगोदर सगळ्यांना ते शहाणपण असते, आम्ही हे करू ते करू. हे इकडे लक्ष नाही राहणार लोकांचं. त्यांचं काहीच लक्ष राहणार. आज आता 5 वर्षाला आहेत किती, काय कुणीच लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. लक्षच दिलं नाही, त्याच्याकडे कुणीच प्रशासन देत नाही ना, कुणी आलेले निवडून आलेले देत नाहीत. लाखो रुपयाचा निधी आणला होता की कुठं आहे त्यांनाच माहिती बाबा. सध्याचं चित्र कसं रेणापूरचं? आता जनता ठरवून विकास बघून, कामं बघून, ही अशीच कामं बघून जनतेला कळायला पाहिजे. आता हे विकासाचं काय काम आहे? विकासाचं काम आहे. हो ना, चांगलं आहे विकासाचं काम.
हे टाकी का थांबली? टाकी तिकडे पलीकडे बांधली बघा, ते आम्ही बघितलं. त्याचं चालू आहे, त्याचं जणू काम त्याचं चालू आहे का? चालू आहे, आता झालेली आहे टाकी. त्याचं काम चालू आहे अजून, त्याचं जोडलं नाही त्याला अजून, पाईपलाईन जोडली नाही त्याला. हो. हे लोकांची आपण प्रतिक्रिया घेतो. आम्ही ह्यांना का बोलवलं नाही बरं का, तुम्हाला आणखी विशेष म्हणजे की हे बाजूला शेजारी असतात त्यांचे, हे रिअल दाखवण्याचा मी का प्रयत्न करतो की बाबा हे सत्यता बघा. आम्हाला कमेंट करण्याच्या अगोदर, आम्हाला उत्तर विचारण्याच्या अगोदर हे तुम्ही स्वच्छता बघा. जर तुम्ही हे स्वच्छ केलं असतं तर तुम्हाला उत्तर द्यायची किंवा हे आम्हाला दाखवायची पण गरज नव्हती. आम्ही चांगलं केलं असतं तर शौचालय चांगलं आहे असं सांगितलं असतं. अजून बघूयात, हे एक शौचालय, अजून एक दुसरं शौचालय तुम्हाला दाखवतो. एक बालाजीनगरचं तर दाखवलंच आपण, आणखी तिसरं एक शौचालय जी आपण 2023मध्ये त्याची बातमी केली होती, तेच परत एकदा आपण ते शौचालय सुरू तर आहे का ते बघूयात पुढे अजून.